गावरान पद्धतीची हिरव्या मिरचीतली शेंगदाण्याची आमटी अतिशय चविष्ट कमीत कमी साहित्यात तयार होते. साध्या ज्वारीच्या भाकरीची चव दुप्पट होते जेव्हा ही आमटी घरात बनते. सगळ्यात पहिलं तर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सर जारमध्ये हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, भरपूर कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने घालून मिक्सरला वाटण बनवायचं. मी इथं 5 ते 6 तासांसाठी 1 वाटी शेंगदाणे भिजवून घेतले आहेत. ते पण मिक्सरला जाडसर बारीक करून घेतले आहेत. एक बटाटा स्वच्छ धुवून बटाट्याच्या चकत्या बनवून घ्यायच्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा साल काढून वापरू शकता. मी इथं साल न काढताच घेतला आहे. एकदम पातळ काप बनवले आहेत. आता फोडणीसाठी कढईत तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्त्याची फोडणी करायची व बनवलेल्या बटाट्याच्या चकत्या मी पाण्यात ठेवल्या होत्या त्या पण इथं मी घातल्या आहेत. बटाट्याच्या चकत्या 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर परतून घ्यायच्या. मला जेव्हा पण कमी मसाल्यातील पण तेवढ्याच चटपटीत खायची इच्छा होते तेव्हा मी ही आमटी बनवते. भात असो वा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, चव एकच नंबर आणि जास्तीचा तामझाम करावा लागत नाही. तुम्हाला आयत्या वेळी ही आमटी बनवायची असेल आणि शेंगदाणे भिजत घातले नसतील तर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचं पण कूट यामध्ये वापरू शकता. बटाट्याच्या चकत्या चांगल्या भाजल्या गेल्या की यात 1 चमचा हळद घालायची व केलेलं हिरवं वाटण घालायचं. 1 ते 1.5 मिनिट मिरची व लसणाचं कच्चं पण मोडेपर्यंत वाटण फोडणीत परतायचं. नुसतं हे हिरव्या मिरचीचं वाटण भाजतंय तर एवढा मस्त सुगंध पसरलाय की काय सांगू. वाटण व बटाटा चांगला परतला गेला की यात केलेलं शेंगदाण्याचा कूट घालायचा व परत 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मला पण माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत हे जाणून घ्यायला आनंद वाटेल. व जर तुम्ही पूजाच रेसिपी मराठीवर नवीन असाल तर अशा नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व शेंगदाणे पण चांगले परतले गेले आहेत. आता जेवढे आमटी बनवायचे असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी वापरायचं नाही. गरम पाणी वापरल्याने आमटीला कट चांगला येतो व कच्चे शेंगदाणे वापरले असल्याने ही आमटी थंड पाणी वापरलं तर पांढरी पांढरी दिसते. चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा गरम मसाला घालायचा. व्यवस्थित मिसळून 5 ते 6 मिनिटांसाठी आमटी उकळून घ्यायचे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व गरमागरम ही आमटी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असो वा भात एकच नंबर लागते. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा व रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सेव्ह करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.